11 वाजल्यान आम्ही निघलो गुजरातला. फुल के फुल मला दाखवतो कोण कोण आहे. राहुल दा आहे, यो बाचे आहे, यो मारते आहे ना. तिकडं कुठेला बंटी आहे इथं, पैसे द्यायला थांबले. यो सामान, ती बॅग कोणची वाटते? लेदरची बॅग कुठची आणले? सर्दी झाली म्हणून आवाज नीट नाही ना. डोल्यावर पण बॉल लागले, तुम्हाला दाखवून. किती आला? 4,000चा. ठीक आहे. डिझेल केले फुल, ट्रिप पण केले 0. चला गणपती बाप्पा मोरया. कर झाली इथं हे साईडला वर. चल निघला मग इकडून, तो तिकडून आलता उलटा. 12:30 वाजल्या ना. कुठं पोचल्यावर? हॉटेल फाउंटन. बंटी ऐक ना, बोलतो रेड बुल पाहिजे त्याला. गाडी चालवतो मी, याला रेड बुल पाहिजे बोलतो. बोलायला जागा राहायची तुझ्याशी. आणि राहुलदा बॅग घेऊन उतरले. योच आहे वाटतं स्पॉन्सर. हे लय मोठं हॉटेल आहे हो. कुठं पोचले आपण आता? घोडबंदर. अजून इथं जाऊ की? राहुलदाला पाहिजे बोलती पण पान पाहिजे गे. राहुलदा बोलती पण पान. घोडबंदर, वडोदरा, सुरत, मुंबई. शेवटी आमचीच गाडी घेऊन निघले आहो. आमची ते आमचे असतं. बाच्या चल, आवाज बसते ना इकडं बघ. रोड व पाणीच पाणी. त्या गाडीचं वायपर खराब झालं. वायपर खर्च केले जरासं. बाच्या ऐकत ना. वायपर बोलतं खराब झालं, मीच टाकतो बोलतं. टाक माझा काय. आम्हाला येत नाही खरं. बाय ठीक आहे. पिये घ्या अरे घ्या. चॉकलेट. ए राहुल, तुला घेतं की कोल्ड कॉफी? हे बघ. मग काय काय 1:15 वाजले आणि इथं पहिला टोल आले. कुठलं आहे? खानिवडे. साडेपाच वाजल्यान आणि पोचल्या कुठं आपण? भरूच. भरूचला पोचल्या. जरासा थांबल्या इथं. डिझेल नाही टाकला पण जरा बरं थांबू दे. 2.5 तास गाडी चालू आहे कंटिन्यू. हे दोघं चॅटिंग करतात. यो पण चॅटिंग करता. यो आणि मी सिंगल. बाई 6:32 झाल्यान आणि वडोदराला पोचल्या. चहा प्यायला पटेल राजवाडी चाय. नाही तर बघा कसं अंडोकुंडू लिवले. यो काय झोपलेला कडक. याय कारण झोपा. खूप बसले रे म्हणत्या. राजवाडी चाय प्यायला गेलतो पण तिथं चहा बांधला नव्हता. मग आता टपरीवर आलो. बघ शिलेस का सकाळ सकाळ. याला सकाळचे 6:30 वाजता व्हिडिओ मला. खारी का खारी.
7:55 झाल्या ना 500 किलोमीटर आलं. आम्हाला पोलिसांनी पकडलेलं. सगळा आमचा गाडीचं पेपर क्लिअर होतं. त्यांना काही भेटला ना, त्यांना पैसे पाहिजे होतं म्हणून ते या पडद्यांचं कारण चांगला आहे. यांच्या बापांनी पडदं लावलं. 500 रुपये घेतलं. 3200 रुपये बोलतं पाहिजे नाही. जाऊ दे 500 रुपये दिलं. हायवे बघा किती भारी एकदम. तिकडं नका बघू, तिकडं मुताला गेल्या ते. अजून 300 किलोमीटर जायचं आहे. 1-2% तुम्हाला मी ब्लॉगमध्ये माझं तोंड नसेल दाखवला, पण आता दाखवतं. कारण माझी इथं डोल्यावर बॉल लागले, डोला सुजले. आता गॉगल घातले ना म्हणून. आता आम्ही थांबलो रस्त्याला आणि मॅगी बनवायची. तर बघू आता हे काय बोलतात, बनवायचे का ना. मी इथं डबा आणले, मी खाणार आहे. आता आम्ही मॅगी बनवायला थांबल्यावर तुम्हाला दाखवतो मॅगी कशी बनवतो. मग कडक पाण्याची बॉटल आण. आता मॅगी बनवायला घेतले. इथं मॅगी बनवायला घेतले. हे बा तुम्ही बनवता तू काय बनवता? मॅगी. मी काला आली इथं. मॅगी बनवला. चम्मच आहे का मॅगी घातला? चम्मच घे बा, त्यान चम्मच घे. तर दात बीत घसून तयार झाल्या मॅगी खायला. एक गेल्या आगाला. मॅगी मस्त. मॅगी रेडी होतं आमची. हे सामान नाही याच्यानं टाकायला आमच्याकडं. कांदा टमाटो विमाटो. भाच्याने मदत केली आपल्याला. वाप मारतो जराशी. ए तो खाणार आहे की डबा? कारण 2च बनवायला घेतल्या रे. झाका ना बघा ना. शकता मॅगी रेडी झाली आमची इथं. भाच्याने केले तयार. नाही त्याने दिलं. पैसे मागे होतो ना घेतलं. अशी मांगी होतो. हे तू पण डबा करता आपला. मी आणले सुकट चिकन. बापल्याने आणल्या भाकरी. मॅगी कशी आली मॅगी? 1 नंबर. बापल्या सुकट कशी आले? एकच नंबर ना. ब्लॉक मध्ये आहे तुम्ही सगळं. आता मस्तपैकी नाश्ता केले ना. आम्ही जेवल्यावर सर्दी आली नाही. आम्ही आई आले ना. चाललो आता दीवला ना. बाच्यावा किती आमचा कामाचा आहे. बस झालं हे परत घसू नंतर. चला आता आम्ही चाललो जेवून नाश्ता करून दीवला.
1:30 वाजले आणि आम्ही पोहोचलो आता दीव मध्ये. समोर व्ह्यू बघा, सी व्ह्यू, समुद्र आहे पूर्ण. पाणी ही पाणी हे भाई, समुद्र पाणी उतरले. फायनली पोचलो आम्ही दीवला. दीवला पोचल्यावर ना पाऊस पडतं, पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सी व्ह्यू आहे इथं. समुद्र खवाले राजा बाबू. समुद्र खवाले. हे छत्री माझ्या वाटे आले. त्या डगरीनं जायचं का मधीन बाबा, लय डेंजर आहे. चला आता तुम्हाला मंदिर दाखवतो. इथं पाऊस आहे पण एवढा पण ना पाऊस, ठीक आहे. थांबा तुम्हाला दाखवतो मंदिर. लाटा लय मोठ्या. गंगेश्वर महादेव टेम्पल. हे व्हिडिओ पण नंतर काढू, चल काम चालू आहे. ते चप्पल काढा. जय भोले. फुल गर्दी आहे. येऊ दे म्हणा. तू टुंबारले लोक इथं. हर हर महादेव. लोक लय गर्दी केले. इथं दर्शन करायला आल्यावर इथं भैया धोकूस केले. यांना वाटले मजा. ए निघा बाहेर. जिसका जिसका हो गया हो, चलो बाहर, चलो बाहर, चलो. लाटा येतात इथं. ए याला बाहेर करा. लाट येईल बघा इथं. ही लाट आली. जो पाणी आला आतमध्ये. बाबा हवालाच पाणी आलंय बा. ओम नमः शिवाय. रील्स बघून आलतो इथं. एक्सपेक्टेशन केलं तर तसा झाला, पण आवरी गर्दी होती ना. हे लय बाई येतो टुंपरले नुसतं फोटो काढायला. आम्हाला एक पण फोटो काढणं दिला. एक दिवस तरी कार माझा एक फोटो. चल फायनली 4 वाजता पोहोचलो सोमनाथ. एंट्री गेट आहे. आता घेतलं इथं हॉटेल. काय नाव? हॉटेल सोमनाथ सागर. तुम्हाला रूम दाखवतो नंतर. एसी लाव. कशाला वाजवतो रे बेन. आता आम्ही फ्रेश होऊन चाललो जेवायला. जेवलो ना दिवसभर आणि सगळे बघा रेडी झाले. नवीन कपडे घातले सगळे. राहुल तेच घातले तो भिजलेला म्हणून चाललो. जेवायचा प्लॅन कॅन्सल केले. नाश्ता करायला आल्यावर ऑर्डर केले मंचुरियन राईस, मसाला डोसा, पावभाजी. मंचुरियन राईसमध्ये राईस कमी, मंचुरियन जास्त आहे. वाद घेतो. माझी पावभाजी आहे. पावभाजी कधी येईल तर. बाबल्याचा राईस कपला. आता पावभाजी आणली आपली. आणि मग पावभाजी मागवले आणि बटर पावभाजी मागवले. त्यांनी डोसाला मोसा. याना निघता वेळीच बोललेलो छत्री घ्या. मिनी बघा कशी आणले 13वी छत्री ना. आता बना जादू ना फिरा. घे मग पाहिजे ना छत्री. पाहिजे दे मग. आता हे जादू बन के घुम रहे नवीन नवीन कपडे आणून.
8 वाजता आले जेवायला. मंदिरात दर्शन घेऊन आले हो, पण पाऊस होता ना, मोबाईल जमा केला त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही. मिक्स व्हेज आणि काय मागवले रे, पनीर अंगारा.